दिवसाची सुरुवात आहे बरोबर. मनुष्य हा सहनशील नाही आहे आणि बऱ्याच वेळेस त्याची सहनशीलता जी आहे ती ज्यावेळेस निघून जाते त्यावेळेस मनुष्य अयोग्य प्रकारे वागतो. सहन करायला किंवा थोडा धीर धरायला मनुष्य हा तयार नाही. आणि ह्याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा आपण ट्रॅफिकमध्ये अडकतो आणि ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर आपला संताप होतो आणि मग आपण काही वेळा भांडणं होतात, मारामाऱ्या होतात आणि त्यामुळे काय होतं की मनुष्य हा अयोग्य प्रकारे वागतो, त्याच्या हातून काहीतरी वाईट घडतं. एका वेळेस मी मार्केटला गेलो असताना एका ठिकाणी ट्रॅफिक थोडासा जाम झाला आणि एक मनुष्य जो आहे हा त्याची गाडी वळवत होता आणि वळवत असल्यामुळे पलीकडे पण ट्रॅफिक झाली, अलीकडे पण ट्रॅफिक झाली. परंतु मी घड्याळ बघितलं, म्हटलं बघू ह्या माणसाला किती वेळ लागतो गाडी वळवायला. आणि ज्यावेळेस तो गाडी वळवून ज्यावेळेस निघून गेला मी बघितलं तर फक्त 20 सेकंद लागली होती त्याला. आणि मनुष्य 20 सेकंदसुद्धा थांबायला तयार नव्हता. सगळीकडे हॉर्न वाजवत होते. 20 सेकंद म्हणजे जास्त नाही, परंतु तरीही लोक वाट पाहायला तयार नव्हते, धीर धरत नव्हते, त्यांच्यामध्ये सहनशीलता नव्हती. आपण बघतो की सहनशीलता आपल्याला धीर धरायला शिकवते आणि कुठल्याही गोष्टीला पटकन आम्ही व्यक्त होतं ते बरोबर नाही. कुठल्याही गोष्टीला पटकन व्यक्त होऊ नका. बघा गलती करास पत्र ह्याच्यामध्ये 5वा अध्याय 22वे वचन बघा पाऊल काय म्हणतो. गलेशियन्स चॅप्टर 5 and verse 22. ह्यामध्ये पाऊल हा आत्म्याच्या फळांविषयी सांगत आहे की आत्म्याची फळं कुठली कुठली आहेत आणि त्याच्यामध्ये सहनशीलता ही आहे. जेव्हा आम्ही देवावर अवलंबून राहतो त्यावेळेस त्याची फळं जी आहे ही आमच्यामध्ये निर्माण होतात. देवाला विनंती करा की आज तू माझी सहनशीलता वाढव, मला धीर धरण्यासाठी तू मला शिकव. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे नीतिसूत्रे ह्याचं 16वा अध्याय 32वे वचन. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 16 and verse 32. ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ होय. आत्मसंयम करणारा नगर जिंकणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ होय. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.